आज आपण क्रिस्पी चिकनची रेसिपी बघूया KFC स्टाईलमध्ये। घरच्या साहित्यामध्ये आपण KFC स्टाईलसारखी रेसिपी बघणार आहोत। तर मी इथं चिकन घेतलेलं आहे, ते मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि बारीक तुकडे करून ते धुवून घेतलेलं आहे। याच्यात आता मसाले टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे, ब्लॅक पेपर थोडंसं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्ध्या लिंबूचा रस। हे आपल्याला मसाले सगळ्या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे। सगळ्या चिकनला व्यवस्थित आपण हे मसाले लावून घेऊन हे आपण अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया। इथं मी मैदा घेतलाय 1 कप आणि कॉर्नफ्लॉवर 1 कप घेतलेला आहे। त्याच्यात अर्धा चमचा ब्लॅक पेपर आणि मीठ चवीनुसार, अर्धा चमचा लाल तिखट। हे आपल्याला आता मसाले पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथं मी 3 अंडी घेतलेली आहेत। आपण ही 3 अंडी फोडून घेऊया आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर टाकूया। हे आपल्याला अंडी फेटून घ्यायचे आहेत। आता आपण करायला घेऊया। हे चिकन आपण आणखी एकदा मिक्स करून घेऊया। हे चिकन आपण पहिल्यांदा या पिठाच्या मिश्रणात आपण हे बुडवून घेऊया। हे आपण पीठ चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। आता आपण एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊया आणि चिकनचे पीस आपल्याला आता अंड्याच्या मिश्रणामध्ये टाकायचे आहेत। आपल्याला हे एकदा पिठामध्ये आणि नंतर अंड्यामध्ये बुडवून परत पिठामध्ये आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे। तर आता आपण अंड्यामधून काढलेत, पीठ लावून घेऊया ह्याला। हे आपल्याला हातानेच करायचं आहे, चमच्याने पीठ व्यवस्थित लावलं जात नाही। ते पीठ व्यवस्थित लावलं तर त्याला तळल्यानंतर लेयर पण येतात आणि ते एकदम क्रिस्पी लागतं। ते आपण हाताने चिकनला दाबून पीठ लावून घेऊया। आपण पीठ व्यवस्थित लावल्यानंतर पीठ झाडून एक्स्ट्राचं पीठ झाडून घेऊया चिकन। आपल्याला सगळे चिकनला असंच लावून घ्यायचं आहे। इथं मी सगळे चिकनला पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण तळून घेऊया। आपल्याला गरम तेलामध्ये एक एक सोडून तळून घेऊया हे।
दोन्ही बाजूंनी आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरच आपण हे तळून घेऊया. हे चिकन आता झालेलं आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.